Dear students, Namaste. Let us discuss the new practical oriented topic for Diploma second year, that is the Diploma Pharmacy. What is the introduction of pharmacology and toxicology related with the practical? So before going to the detail about this practical oriented topic, first of all, what is the meaning of pharmacology and toxicology? My dear students, pharmacology and toxicology, this is the new subject for second year students. As compared with the first year, the pharmacology and toxicology, it is correlated with the subject human anatomy and physiology. So what is the definition of pharmacology? Pause this video and you will write in your notebook. It's a very simple definition of this pharmacology and toxicology. Pharma means drug, logy means the study. The pharmacology means the study of drugs on human body or drugs चा इफेक्ट हा ह्युमन बॉडी वरती काय होतो त्याचा स्टडी ज्या सब्जेक्ट मध्ये केला जातो त्याला फार्माकोलॉजी असं म्हटलं जातं. सो व्हॉट डू यू मीन बाय टॉक्सिकोलॉजी? टॉक्सिक्स मीन द पॉइझन, लॉजी मीन्स द स्टडी. सपोज एखादा ड्रग बॉडीवर ऍडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्याचा पॉइझनस टॉक्सिक इफेक्ट काय असतो ह्याचा ज्यावेळेस स्टडी केला जातो त्याला टॉक्सिकोलॉजी असं म्हटलं जातं. सो बिफोर गोईंग विथ द डिटेल, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलमध्ये PC2 फार्माकोलॉजी अँड ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील. सो व्हॉट इज द डिटेल अबाउट दिस फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी प्रॅक्टिकल? सो दिस इज द लॅब मॅन्युअल. जसं की प्रॅक्टिकलसाठी लॅब मॅन्युअल लागतं तसं फार्माकोलॉजीच्या प्रॅक्टिकलला सुद्धा लॅब मॅन्युअल लागतंय. एका आठवड्यामध्ये बॅच वाईज म्हणाल तर 2 तास प्रत्येक बॅचला प्रॅक्टिकल असतं. व्हॉट इज द बेसिक रिक्वायरमेंट आणि किती एक्सपेरिमेंट्स आहेत? बेसिक रिक्वायरमेंट फॉर द प्रॅक्टिकल 100 पेजेसची A4 साईजची नोटबुक सफिशियंट आहे. व्हॉट अबाउट टोटल एक्सपेरिमेंट्स? मॅन्युअलमध्ये टोटल 25 एक्सपेरिमेंट्स आहेत जे की तुम्हाला वर्षभरामध्ये 1 by 1 डिस्कस करायचे आहेत, त्याचा स्टडी करायचा. सो नाव वी आर मुव्हिंग टू द एक्झाम डिटेल्स ऑफ द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. तुम्हाला माहिती आहे सेशनल आणि फायनल हे 2 पॅटर्न मध्ये एक्झाम होत असतात. सेशनल एक्झाम असते ते इन्स्टिट्यूटला इंटरनल एक्झाम म्हणजेच कॉलेज लेवलला जे एक्झाम होतात त्याला आपण सेशनल एक्झाम म्हणतो. त्या किती असतात? त्या असतात 3. त्यामध्ये मॅन्युअलचे आउट ऑफ 10चा मीन सुद्धा तुम्हाला एंटर केला जातो. म्हणजे सेशनलचे मार्क्स झाले 20, बेस्ट ऑफ 2चा मीन ऍड करून ते 20 मार्क्स MSBT एक्झाम ऑथॉरिटी जे आहे त्या MSBTच्या बोर्डला सबमिट केला जातो. आणि फायनल एक्झाम म्हणजे फायनल प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती किती मार्कांसाठी आहे? ती आहे 80 मार्क्स. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 100. सो दिस इज द डिटेल अबाउट द एक्झाम. नाउ लेट अस डिस्कस द what are the different experiments which is listed in pharmacology and toxicology practice. If you see the screen, it indicates first 7 experiments and that 7 experiments contains very important topics. Means the topic कशासाठी म्हणतो? Because these all are the related with your drug and their studies. म्हणजेच टोटल 7 एक्सपेरिमेंट जर तुम्ही बघितले तर ह्यामध्ये कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स लाईक फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी या सब्जेक्टसाठी तुम्हाला कोणतंही ॲपरॅटस इन्स्ट्रुमेंट हँडल करायचं नाही. टोटली हे प्रॅक्टिकल जे आहे हे CD MSBT कडून एक CD प्रोव्हाइड केली जाते, त्याच्यावर कंडक्ट केले जातात. आणि त्या CD मध्ये तुम्हाला लाईव्ह डेमो
प्रत्येक एक्सपेरिमेंटचा दाखवला जातो. त्यामुळं कुठल्याही ॲपरेटसची गरज नाहीये, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गरज नाहीये. पण व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स? देर आर द 2 इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट्स. फार्मसीचं प्रॅक्टिकल करतो याचा अर्थ सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट आहे ती ॲप्रॉन आणि त्या सब्जेक्टचं लॅब मॅन्युअल म्हणजेच जर्नल जे असतं. तर तुम्ही जर बघितले टोटल 7 एक्सपेरिमेंट्स तुमच्या पुढे दिसत आहेत. तर 7 एक्सपेरिमेंटचे टायटल्स तुम्ही 1 by 1 डिस्कस केले. तर फर्स्ट 6 प्रॅक्टिकल्स आर द इंट्रोडक्शन पार्ट. इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी, कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटर्स मध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात. पॉइंट एक्सपेरिमेंट नंबर 3 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे व्हॉट आर द ॲनिमल्स युज्ड इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. त्यानंतर कॉमन इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स कुठले वापरले जातात, लॅबोरेटरी टेक्निक्स कुठल्या आहेत, प्रॅक्टिकल करत असताना कुठल्या कुठल्या टेक्निक्स यूज करायचे असतात. आणि एक्सपेरिमेंट नंबर 6 इज द फिजियोलॉजिकल सॉल्ट सोल्युशन कसं प्रिपेअर करायचं. असे टोटल फर्स्ट 6 एक्सपेरिमेंट्स इज रिलेटेड विथ द इंट्रोडक्शन. नाउ ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट इज स्टार्ट फ्रॉम द एक्सपेरिमेंट नंबर 7. आता ह्या 7 एक्सपेरिमेंटचं टायटल जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं, टू इंटरप्रेट फ्रॉम द ग्राफ by observing the effect of adrenaline on heart rate and force of contraction on isolated heart of a frog by using CD of MSBT. Very important title. आता तुम्हाला काय करायचंय माय डिअर स्टुडंट, जसं की फार्माकोलॉजीची डेफिनेशनच आहे एखादा ड्रग हा आपल्या ह्युमन बॉडीवरती ऍडमिनिस्ट्रेट केल्यानंतर किंवा दिल्यानंतर त्या ड्रगचं काय इफेक्ट बॉडीवरती होतो हेच स्टडी करायचं आहे. आणि म्हणूनच एक्सपेरिमेंट नंबर 7 मध्ये आपण तेच बघणार आहोत की एक ड्रग आहे त्याचं नाव आहे ॲड्रिनालिन. तो ड्रग हार्टला दिल्यानंतर त्याचे काय इफेक्ट्स दिसतात हे चेक करायचं. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 8, 9, 10, 11 up to 15. These all are the actual experiments which is conducted in the lab. But due to misbehavior of the students and animal injury, animals टिथिंग करायला, animals किल करायला किंवा एक्सपेरिमेंट पर्पजला वापरायला डिप्लोमा स्टुडंटसाठी बॅन केलेलं आहे. आणि म्हणून सगळे प्रॅक्टिकल्स जे आहेत हे ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन मध्ये ठेवलेले आहेत. सो एक्सपेरिमेंट नंबर 8, 9, 10 जर तुम्ही सगळे टायटल्स व्यवस्थित वाचले तर प्रत्येक टायटल मध्ये तुम्हाला एक ड्रग दिसेल आणि ॲनिमल दिसेल आणि त्या ॲनिमल्सचा ड्रग दिल्यानंतर काय इफेक्ट दिसतो हे चेक करण्याचं काम आपण करत असतो. नाउ द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट नंबर 16 to 21. दिस इज ऑल्सो अनदर एक्सपेरिमेंट्स. काही एक्सपेरिमेंट्स मध्ये आपण हिप्नोटिक सिडेटिव्ह ऍक्टिव्हिटी बघतोय, काही मध्ये आपण बघणार आहे लोकोमोटर ऍक्टिव्हिटीज, काही मध्ये कन्व्हल्जंट इफेक्ट्स बघणार आहोत, काही मध्ये आपण बघणार आहोत पायरोजेंटिस्टिक. तर असे टोटल 25 डिफरंट एक्सपेरिमेंट फार्माकोलॉजीच्या प्रॅक्टिकलसाठी आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हा लोकांना इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी समजणं गरजेचं आहे. बिकॉज फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी इट इज रिलेटेड विथ द ओनली डेमॉन्स्ट्रेशन इन द प्रॅक्टिकल पर्पज. म्हणजे तुम्हाला कुठलाही ॲनिमल हँडल करायचं नाहीये, त्याला किल करायचं नाहीये, त्याला इंजेक्शन द्यायचं नाहीये, काहीही करायचं नाही. यू जस्ट ऑब्झर्व इन फ्रंट ऑफ कॉम्प्युटर. जी MSBT कडून CD दिली जाते त्या CDतून तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायचं आणि तेच ऑब्झर्वेशन तुम्हाला तुमच्या लॅब मॅन्युअल मध्ये एंटर करायचं आणि रिझल्ट लिहायचा. सो दिस इज द डिटेल अबाउट द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस प्रॅक्टिकल रिलेटेड द इंट्रोडक्शन पार्ट, यू मेसेज मी इन डिस्क्रिप्शन बॉक्स. दिस इज माय कॉन्टॅक्ट डिटेल्स. अजूनही माझं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट समजलेला आहे. सगळे एक्सपेरिमेंट्स 1 by 1 YouTube चॅनलवरती तुम्हाला अपलोड केलेले भविष्यात दिसतील. सो सबस्क्राईब करा अँड थँक यू सो मच फॉर द लिसनिंग. थँक यू अगेन.